नमस्कार मित्रांनो. 23व्या भारत रशिया परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात येत आहेत. 2022 साली रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात येत आहेत. आणि आत्ता जी सभोवतालची परिस्थिती आहे, म्हणजे एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता करार घडवून आणण्यासाठी, युद्धविराम घडवून आणण्यासाठी आपले जावई जारेड कुशनर आणि सल्लागार स्टीव्ह विटकॉफ यांना आजच ते रशियाला गेले होते. पण तिकडे त्यांना हात हलवत परत यावं लागलेलं आहे. कारण रशियाने बदललेल्या अटी-शर्ती मान्य करायला नकार दिलेला आहे. दुसरीकडे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या राजदूतांनी दिल्लीमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक संपादकीय लेख लिहून एका प्रकारे भारतावर अ, टीका केलेली आहे. किंबहुना भारताकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे, की तुम्ही रशियाला असं-असं, अमुक-अमुक सांगा म्हणून. आणि भारताने देखील त्याचा निषेध केलेला आहे. हे सगळं घडत असताना पुतिन यांच्या दौऱ्यातनं नेमकं काय बाहेर येणार, त्याच्यामध्ये Su-57 फायटर जेट्स असतील किंवा S-500 प्रणाली असेल, किंवा मग काही जण म्हणतायत मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जसे आखाती देशात जातात तसे रशियात जाऊन तिथल्या उत्पादन क्षेत्रामध्ये काम करतील. अनेक गोष्टींची चर्चा आहे. पण या चर्चेसाठी आज पुन्हा एकदा स्वातीताई आणि चंद्रशेखर नेने सर एकत्र आम्ही आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओपनिंग कमेंट स्वातीताई तुमच्यापासून. पुतिन यांचा भारत दौरा का महत्वाचा आहे आणि तुम्ही कशा प्रकारे या दौऱ्याकडे बघताय? नमस्कार. पहिलं वैशिष्ट्य हे आहे की पुतिन ह्यांच्यावरती ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स आलेली आहेत. कारण आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये त्यांच्यावरती एक केस घातली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांना गुन्हेगार घोषित केलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्या देशांनी जे लोक सिग्नेटरी आहेत त्या कराराचे, त्या सगळ्यांनी पुतिन त्यांच्या देशामध्ये आले तर त्यांना अटक करावी अशी अपेक्षा आहे एकंदरीत. परंतु भारत तसं करणार नाही याची हमी असल्यामुळेच पुतिन यांनी ही जोखीम पत्करलेली आहे. ते सहसा हल्ली परदेशामध्ये जात नाहीत. आपण बघितलं की ते आंतरराष्ट्रीय परिषदांना पण जात नाहीत. त्यामुळे त्यांची भारत भेट ही त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ते संरक्षण करार वगैरे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूच. परंतु याच जोडीला अमेरिकेकडून त्यांच्यावरती प्रचंड दडपण होतं. त्यांनी भारताशी काही सहकार्य करू नये म्हणून. परंतु तेही न जुमानता पुतिन आज भारत भेटीला येणार आहेत आणि पूर्वनियोजित भेट जी आहे ती सुखरूप पार पडणार आहे असं दिसतंय एकंदरीत. हा जो एक वेगळा संदर्भ आहे त्याच्यामुळे ही भेट अतिशय उठून दिसणार आहे. आपण जसे चर्चेमध्ये जाऊ तसे ते इतर तपशील परत बघू त्यानंतर. मी आता नेने सरांकडे जातो, पण त्याच्या आधी एक प्रतिक्रिया आली आहे की क्वेश्चन आन्सर्स करणार आहात का? निश्चितच मध्ये मध्ये तुम्ही प्रश्न विचारत राहा. चांगले प्रश्न नक्कीच आपण त्याची उत्तरं घेऊया. नेने सर, ही काही पुतिन यांचा दौरा हा काही कुठल्या परिषदेसाठी, म्हणजे शांघाय सहकार्य परिषद किंवा आसियान किंवा अशा कुठल्या ब्रिक्स अशा याच्यासाठी नाहीये. हा स्टेट व्हिजिट, म्हणजे सगळ्या राजशिष्टाचारानुसार होणारा दौरा आहे. रेड कार्पेट वेलकम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही भेटणार आहेत, मोदीही भेटणार आहेत. नेमका काय संदेश बरोबर. भारत याच्यातनं देऊ इच्छितो? आता जे ट्रम्पनी टॅरिफ वॉर वगैरे करून आपल्या विरुद्ध युनिलेटरल दादागिरी चालवली होती, त्याला कुठेतरी उत्तर देणं भागत होतं. आणि ट्रम्पचा मेन जो पॉइंट होता की तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ नका, ते आपण केलं तर रशियाला पण इफेक्ट झाला असता. त्यामुळे हे माझ्या मते भारताचं उत्तर आहे की तुम्ही हे सगळे असले करत असला तरी भारत हा सार्वभौम देश आहे. आमचे रशियाशी खूप आधीपासनं संरक्षण आणि इतर व्यावसायिक संबंध आहेत. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही ते संबंध टाकणार नाही. कारण जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला डेटाही पुरवला नव्हता, शस्त्रास्त्रही दिली नव्हती, ती फक्त रशियाने दिली होती. आणि गंमत म्हणजे आता मी मध्ये वाचत होतो की पुतिन यांचं भारतामध्ये जे आकलन केलेलं आहे भारताने, ते असं केलेलं आहे की पुतिन ट्रस्ट इंडिया. पुतिन भारतावरती विश्वास ठेवतात. पुतिन हे एक फार विलक्षण व्यक्तिमत्व आहे. ते सहसा कोणावरच विश्वास ठेवत नाही. पण भारताशी त्यांनी एक विशेष रिलेशन डेव्हलप केलेली. आपल्याला ते परवा चीनमध्ये जो प्रकार झाला होता TNGN ला, की पुटिननी मोदींना स्वतःच्याच मोटारीत 45 मिनिटं बसवून घेतलं.
ही वेगळ्या लेवलची मैत्री आहे. आणि अशी मैत्री करायचा मोदींचा प्रघात खरं म्हणजे ट्रम्प बरोबर पण होता. पण ट्रम्प हा इतका उथळ मनुष्य आहे की त्याला हे सगळं कळलंच नाही. आणि आता काय आहे की युक्रेन लढाई पुटिननी जवळजवळ जिंकल्याच जमा आहे. आता त्याला जास्तीत जास्त आपला स्पेस वाढवायचा आहे आणि त्याच्याकरता भारतासारखा दुसरा साथीदार त्याच्याकडे नाही. या पुढे आपण याच्यात बोलू की रेलॉस म्हणून त्यांनी जी एक नवीन कालच रशियाच्या लोअर हाऊसमध्ये ते पास झालेलं आहे की रेसिप्रोकल एक्सपॅन्शन ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट हे फार महत्वाचं पाऊल रशियाने उचललेलं आहे भारताच्या संदर्भात. त्याच्या पुढे मी विशद करीनच काय काय झाले. हे काहीतरी वेगळंच घडतं. हे नुसतं डिफेन्स पॅक्टचं नाहीये. आणि डिफेन्स पॅक्ट मध्ये सुद्धा पूर्वी आपण रशियाकडनं सामान घ्यायचो आणि त्यांना पैसे द्यायचो. आता रशियाचीच इच्छा आहे की आपण ते सामान मॅन्युफॅक्चर करायचं आणि जगाला विकायचं. ब्रह्मोस नंतर रशिया भयंकर खुश झालेला आहे भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीमध्ये. तर आपल्याला ही फार चांगली संधी आहे. मुख्य म्हणजे भारत हा एक महासत्ता झालाय याची ही ग्वाही देण्यासारखा प्रकार आहे. याच्या आधी असं नव्हतं. मी संरक्षणाच्या बाबतीत स्वातीताईंना विचारणार आहे, की हे खरं आहे हो. म्हणजे रशिया आपला अनेक वर्षांपासूनचा संरक्षण क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा भागीदार आहे. पण गेल्या 10 ते 15 वर्षात एक चित्र सातत्याने दिसतंय, की आपली रशियाकडनं जी खरेदी आहे म्हणजे ज्याला डॉलर टर्ममध्ये असेल, ती हळू कमी होत चालली आहे आणि फ्रान्सकडनं, अमेरिकेकडनं, अमेरिका तर सगळ्यात मोठा संरक्षण क्षेत्रातला भागीदार झालेला आहे. इस्रायलकडनं ती वाढत आहे. याचं कारण कुठेतरी म्हणजे सोव्हिएट काळातही हे खरं होतं, की रशियन उत्पादनं सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत, दर्जा चांगला नसतो, म्हणजे सर्वोत्तम दर्जा नसतो आणि त्यामुळे आता भारत सर्वोत्तम दर्जाच्या वस्तू विकत घेतोय, भारतात बनवतोय. असं असताना पुन्हा एकदा रशियाकडे बघण्याचा जो प्रयत्न आहे म्हणजे हा हा विषय सातत्याने येतोय, की Su-57 ची इंजिन तेवढीशी पुरेशी ताकदवान नाहीये. मग कशाला आपण सबस्टँडर्ड गोष्टी घ्यायच्या? तर तुम्हाला खरंच वाटतं का, की या सगळ्या रशिया, अमेरिका यांच्यामध्ये कुठेतरी आपण अमेरिकेशी रुसलोय, अमेरिका आणि आपलं पटत नाहीये म्हणून आपण तडजोड करतोय का? कशा दृष्टीने संरक्षण क्षेत्रात रशियाचं महत्त्व भारतासाठी? ही गोष्ट खरी आहे, की सोव्हिएट काळापासून भारताचं खूप मोठं परावलंबित्व एक प्रकारे सोव्हिएट म्हणजे त्या सप्लाईजवरती होतं. मला वाटतं आपली इन्व्हेंटरी जी होती ती सगळी रशियनच होती त्या काळामध्ये. हळू करत आपण अन्य देशांकडून घेऊन तो आता थोडाफार बॅलन्स आला. परंतु प्रॉब्लेम हा झाला आता, की ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने भारताशी व्यवहार केलेला आहे, त्या पद्धतीमध्ये अमेरिकेवरती आपण दीर्घकाळ विश्वास टाकू शकतो का? कारण जेव्हा तुम्ही डिफेन्स इक्विपमेंट्स घेत असता त्यावेळेला ती इक्विपमेंट्स ही सैन्याच्या इन्व्हेंटरीमध्ये पुढची 20-25 वर्ष आपल्याला ती वापरायची असतात आणि इतका दीर्घकाळ जर का विश्वास टिकणार नसेल, त्याला तडा जाणार असेल, तर मग पुढची डील्स जी आहेत ती अमेरिकेशी करता येतील का? हा प्रश्न निर्माण झाला. Su-57चं तुम्ही जे म्हणलात दर्जाबाबतचं एक कदाचित Su-57 हा F-35 जे अमेरिकेने आता मोदींना देऊ केलेले होते, त्यापेक्षा कमी असेल किंवा राफेलपेक्षा सुद्धा कमी असेल तो दर्जा. पण त्याच्यामध्ये एक मोठा फरक आहे आणि जो ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण बघितला, की Su-57 वेअर फुल्ली इंटिग्रेटेड इंटू अवर एअर डिफेन्स सिस्टम. कारण रशियाने आपल्याला बॅकएंडनी त्याचा पूर्ण सोर्स कोड दिलेला आहे आणि तो सोर्स कोड दिलेला असल्यामुळे त्याचं जे इंटिग्रेशन करता येईल आपल्याला, त्यामुळे जी नेत्रदीपक कामगिरी Su-57 करू शकले, ते एक प्रकारे राफेल सुद्धा करू शकले नाहीत. कारण राफेल अगेन कॅनॉट बी इंटिग्रेटेड. अमेरिकेबाबत तर विचारायलाच नको, की त्यांना तुम्ही जर का सांगितलत, की अशा प्रकारे आम्हाला सोर्स कोड द्या, तर अंगावरती कोड आल्यासारखे ते रिएक्शन देतील. त्याच्यामुळे 2 गोष्टी आहेत, की तुम्हाला जर का ही नेत्रदीपक कामगिरी सोर्स कोड अवेलेबल झाल्यामुळे जर का करता आली असेल, तर व्हाय गोइंग फॉर कॉस्टली इक्विपमेंट्स अँड मे बी दे आर क्वालिटेटिव्हली बेटर. पण इफ यू कॅन डिलिव्हर व्हॉट यू वॉन्ट विथ Su-57, व्हाय नॉट? आणि त्याच्यात एक दुसरा अँगल आहे. तो असा आहे, की भारताने जी रशियाकडून तेल खरेदी केली, त्याची आपण परतफेड जी आहे, ती रुपयामध्ये केलेली आहे. ती हो. डॉलरमध्ये किंवा येनमध्ये त्यांना दिलेली नाहीये, युआनमध्ये दिलेली नाहीये.
आणि ह्या एवढ्या पैशाचं आम्ही करायचं काय असा प्रश्न रशिया सतत आपल्याला विचारत होता. तर ती थोडीफार कुठेतरी ते एक बॅलन्सिंग होईल. म्हणजे तुम्ही आता घ्याल तेव्हाचे सुद्धा पैसे जे परत एकदा रुपयामध्ये देणार तुम्ही, तर तो सगळा पैसा जो आहे, तो डिफेन्स प्रोडक्शनच्या निमित्ताने परत भारतामध्ये गुंतवण्यासाठी म्हणून रशिया उत्सुक आहे. अशी उत्सुकता अमेरिकेने दाखवलेली नाहीये अजूनपर्यंत. हे 2 मोठे फरक आहेत मला असं वाटतं आणि म्हणून धिस इज अ गुड चॉईस असं मला वाटतं. निश्चितच मी नेनेक सरांकडे जाणार आहे. त्याच्या आधी निखिल रेगे आणि निखिल साठे दोघांच्याही कमेंट आलेले आहेत, की पहिले सुखोई 57 ची डील होणार का? आणि त्यांनी नंतर दुरुस्ती केली की आता ऑपरेशन सिंदूरमध्ये Su-57 नव्हते. खरं आहे, म्हणजे कदाचित बोलण्याच्या ओघात हे होऊ शकलं असेल, झालं असेल. निखिल 27 साठे होतं. यांचा कमेंट आहे, की रशियाला जेव्हा जग एकटं पाडत होतं, तेव्हा भारताने त्याच्याबद्दल काही फारशी वेगळी भूमिका करेक्ट. घेतली नव्हती. म्हणजे तर ती आपली चूक होती का? पण नेने सरांकडे जातो, की हा प्रश्न विचारला जातो, की आज रशिया एक्सेसिव्हली चीनवर अवलंबून आहे. म्हणजे रशियाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चीनी स्पेअर पार्ट्स आहेत आणि भारत आणि चीन हो. यांचे संबंध अशा प्रकारे ताणले असताना रशिया भारताला तंत्रज्ञान द्यायला तयार होईलही. पण ज्या गोष्टी चीनी बनावटीच्या आहेत त्याच्यावर म्हणजे चीनी माल रशियाकडनं प्लॅटफॉर्म रशियन असेल, पण आतली जी पार्ट्स असतील ते चीनी असतील, तर कसं हे होईल? आणि रशियाचं जे टाइमली डिलिव्हरी आहे, म्हणजे S-400च्या बाबतीतही खूप उशीर झालेला आहे. म्हणजे अर्थात जीईचाही तीच तक्रार आहे अमेरिकेची, पण S-400च्या बाबतीतही खूप उशीर झालाय. तर रशिया कितपत विश्वासार्ह ठरू शकेल? अ, मला असं वाटतं, की पुटिनना सुद्धा हे माहिती आहे, की ते चीनवर खूप खूप जास्ती डिपेंडंट आहेत. पण सगळं जग सध्या चायना प्लस वन कडे बघतंय. कदाचित पुटिन यांनी च्या अनुभवानंतर भारताला प्लस वन पार्टनर डिसाईड केलेला असण्याची शक्यता आहे. आपण ऍक्च्युअली त्यांच्या बऱ्याचशा जुन्या विमानांचे स्पेअर पार्ट त्यांना अजून सुद्धा देतो, कारण त्यांच्या फॅक्टरी रशियन एम्पायर ब्रेक झाल्यानंतर फॅक्टरीत निघून गेल्या. आपण ते अजून बनवतो. त्यामुळे आपण ते त्यांना देऊ शकतो. Su-30 वगैरे या सगळ्या विमानांचे. तर भारत कॅन बी अ गुड सोर्स ऑफ स्पेअर पार्ट्स असा बहुतेक त्याच्यामध्ये असावा विचार. कारण भारताचं मॅन्युफॅक्चरिंग आता पूर्वी इतकं ढिसाळ राहिलेलं नाहीये. ती आपली इमेज पण सुधारलेली आहे. आणि प्रश्न खरा येतो तो ट्रस्टचा. अमेरिकेवरती आपण विश्वास ठेवूच शकत नाही. कारण केव्हा ते आपल्याला टंगडी घालून पाडतील याची काही गॅरंटी देता येत नाही. त्या तुलनेमध्ये रशियावरती आपल्याला जास्त विश्वास ठेवता येतो. आणि तिसरं Su-57 किंवा Su-30 याच्याबद्दल द एअरक्राफ्ट इज वन पार्ट, द पायलट स्किल इज अनदर. इंडियन पायलट स्किल हॅज बीन एक्सेसिव्हली गुड. तर आपण 65 मध्ये आपल्याला माहिती आहे की साध्या नॅटनी आपण अमेरिकेची F-104 स्टार फायटर सुद्धा पाडलेली आहेत, सेव्हर जेट सुद्धा पाडलेली आहेत. तेव्हा भारतीय पायलटच्या हातात रशियन इक्विपमेंट आलं तर ते त्याच्यातनं काहीतरी वेगळ्या दर्जाची क्वालिटी दाखवू शकतात. उद्या कदाचित रशियन पायलटना सुद्धा ते शिकवू शकतील. आणि मग असं म्हटलं तसं रशिया वॉन्ट्स टू कट आउट इट्स डिपेंडन्सी ऑन चायना. दिस इज अ स्टेप टुवर्ड्स दॅट. एकदम तर एका दिवसात काहीच होत नाही. त्यामुळे कदाचित त्यासाठी सुद्धा रशिया भारताच्याकडे बघतोय. आणि आता नुसतं डिफेन्स नाहीये बरं का. त्यांना इतरही बऱ्याच गोष्टी भारतातनं करून हव्यात. अशा गोष्टी तरी अशा चालल्या आहेत सध्या. मी थोडीशी स्वातीताई, जोड देऊ का? हां. हो, बोला, बोला, बोला. हो, बोला, हां. बोला. पहिली गोष्ट म्हणजे चीनकडून अनेक स्पेअर पार्ट रशिया घेतो. डिफेन्ससाठी ही गोष्ट खरी असली तरी चीनकडून सगळेच घेतात स्पेअर पार्ट. कारण आज जर का चीन हा जर का मॅन्युफॅक्चरिंग हब झालेला आहे, तर उरलेल्या लोकांना सुद्धा चीनवरती बऱ्याच प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागतंय. त्याला काही म्हणजे रशिया इज नॉट एन एक्सेप्शन. दुसरी गोष्ट, युक्रेनचं युद्ध जेव्हा सुरू झालं, तेव्हा रशियाच्या लक्षात आलं, की त्यांची वॉर मशिनरी सगळी डिफेन्स प्रोडक्शन होतं, पण ते थोडंसं आउटडेटेड झालेलं होतं. तेव्हा रशियाला त्या युद्धामध्ये त्यांना 2 पावलं पुढे जाता यावं म्हणून चीननी आपलं सर्वस्व ओतून त्यांच्या सगळ्या डिफेन्स प्रोडक्शन लाईन्स ह्या मॉडर्नाइज करून दिल्या आणि त्याच्यामुळे रशिया त्या युद्धामध्ये थोडा पुढे राहू शकला. तेव्हा हे जे सहकार्य चीननी त्यावेळी केलं, ते रशिया सहजासहजी झटकू शकणार नाहीये. त्यामुळे त्यांचं सहकार्य जरी असलं तरी देखील आपल्याला त्याच्याबद्दल नाक मुरडता येणार नाही. पण नेने सर म्हणाले ते खरं आहे, की त्यांना ओव्हर डिपेंडन्स पण नको आहे. त्यामुळे त्या भारताकडे निश्चित वळतील या बाबतीमध्ये.
निश्चितच. आता आपण परराष्ट्र संबंधांकडे मिलिंद पाटील यांनी विचारलंय, की भारत, रशिया आणि चीन यांनी एकत्र फोरम आपण रिक म्हणून ऑलरेडी एकत्र आहोत, पण स्ट्रॅटेजिकली हं. एकत्र यायला हवं का? आपण आपल्या कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता. इथे प्रश्न फक्त अमेरिका आणि रशियाचा नाहीये, की भारताचा कोण विश्वासार्ह मित्र आहे. जर तुम्ही सगळ्यात या ह्याच्यातला एलिफंट इन द रूम जर कोण असेल, तर तो युरोपीय महासंघ आहे आणि आता जर करेक्ट. तुम्ही यावर्षी बघत असाल, तर युरोपीय देशांचे सगळ्या देशांचे कमिशनर भारतात आले होते आणि दोघेही हो. ट्रम्पमुळे दुःखी आहेत. मुळे शोषण झालेले गट आहेत आणि त्यांचा परिणाम आहे, की भारत आणि युरोपीय युनियन यांच्यात एक मुक्त व्यापार करार करा म्हणजे अमेरिकेला इन्सुलेट करायला असा प्रयत्न चालू आहे. पण जेव्हा भारत आणि रशिया संबंध सुधारतात, तेव्हा युरोपीय महासंघाचं त्याच्याबद्दल सगळ्यात तीव्र असं मत असतं. आता ही नेटोची परिषद अमेरिकेशिवाय पार पडली आणि त्याच्यातही युक्रेनला हो. पुढची 2 वर्ष लढायला मदत करण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली होती. एकीकडे युरोपीय महासंघ आहे, दुसरीकडे जपानचेही रशियाशी तितकेच वाईट संबंध आहेत आणि भारत-जपान मैत्री हं. पुन्हा जपान तर भारताचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. ऑस्ट्रेलियाची पण तीच गत आहे. तर त्याला नेट बॅलन्स करता म्हणजे रशियाची मैत्री आहेच आहे, पण गोळाबेरीज केली तर आपल्याला ही फायद्याची ठरेल का रशियाची मैत्री स्वातीताई? अं, मला असं वाटतं की रशियाशी मैत्री करणं ही भारताची आज काळाची गरज बनलेली आहे आता. आणि ती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपण जर ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार तेल खरेदी वगळता 2 देशांचे व्यापार संबंध जे आहेत ते $100 बिलियन पर्यंत येत्या काही वर्षांमध्ये नेण्याचं प्लॅनिंग करतायत. ह्याचाच अर्थ असा की टोटल डायव्हर्सिफिकेशन व्यापाराचं होतंय. म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत जो व्यापार अडकून पडलेला होता त्याच्या पुष्कळ आपण पुढे जातोय आणि अशा प्रकारे मला असं वाटतं की हे सहकार्य जे आहे ते केवळ रशियाला म्हणजे रशिया तर अडचणीत सापडलेला आहे. जोपर्यंत सँक्शन्स त्यांच्यावरती आहेत, तोपर्यंत त्यांना मदतीची गरज होती आणि ती मदत देणारे 2 महत्त्वाचे देश म्हणजे भारत आणि चीन हेच होते. तेव्हा त्यांना एक प्रकारे आज तुम्ही जर का त्यांची साथ सोडाल, तर तुम्हाला अ, मोठे जे मासे आहेत ते तुम्हाला गिळून टाकायला बघतील. आणि तसं बघितलं म्हणजे इकॉनॉमीच्या लेव्हलला बघितलं तर रशिया आणि भारत ह्यांचा आर्थिक ह्याच्यामध्ये फारसा फरक नसला तरी देखील दोघे एकत्र येतात तेव्हा ते एक मोठी शक्ती होऊ शकते. नेने सर, तुम्ही आखाती देशात बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्या म्हणजे त्या सगळ्या तिथल्या आस्थापनांच्या हो. सोबत आणि अ, जी गोष्ट भारत आणि आखाती देशांमध्ये होते, की लाखो लोकं भारतातले तिथे काम करतात. आपल्या श्रमांनी तिथलं विकास हं. पुढे नेतात. रशियाची सगळ्यात महत्त्वाची कमजोरी कुठली असेल तर त्यांच्याकडे माणसं नाहीयेत. म्हणजे रशियाची लोकसंख्या झपाट्याने कमी बरोबर. होते. म्हणजे 18 कोटीची आता 15-14 कोटी हो. वगैरे काहीतरी झाली असेल. आणि हा हा एक विचार मांडला जातोय, की भारताने आपल्याकडे एक्सेस आहे सगळ्याचं. त्यामुळे भारताने रशियात माणसं पाठवावी, शेतात काम करायला, त्यांच्या प्रोडक्शन लाईनमध्ये उद्योगात काम करायला आणि भारतीय कामगारांच्या, भारतीय श्रमशक्तीच्या, अभियंत्यांच्या जोरावर आणि ही मर्यादित हं. विजा म्हणजे तुम्हाला H-1Bचा अमेरिकेत प्रॉब्लेम झाला असताना, भारत रशियाचं एक ॲज अ साइट म्हणून वापर करून रशियाच्या विकासातही योगदान करेल आणि भारताच्याही जी क्षमता आहे ती वाढवू शकेल. या सगळ्या चर्चेबद्दल काय वाटतं? किती व्यवहार्य असू शकते ही? अ, एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, की रशियातला जो विंटर म्हणजे त्यांची थंडी ही भयंकर जास्त असते. ती सहसा उष्णकटिबंधातल्या लोकांना सहन होतेच असं नाही. आपल्या इथले मला माहितीतली उदाहरणं आहेत, की कॅनडात इमिग्रेशन घेऊन परत भारतात आलेली लोकं आहेत. पण कॅनडातली थंडी पण सहन होत नाही. परंतु गिव्हन दॅट आपल्याकडे एवढी माणसं आहेत, सगळ्या माणसांना थंडी सहन होणार नाही असं नाहीये. आपण माणसं एक्सपोर्ट आता करायला लागणारच आहोत. कालच बातमी आली होती, की गाझामध्ये सुद्धा पंतप्रधान मोदींनी सांगितलं, की लक्षावधी लोकं पाठवणार आहेत नवीन रिबिल्डिंग करता. तर माणसं आपल्याकडे जास्त आहेत, जगाला पाहिजेत. रशियाचा जो स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे, की सैन्यात सुद्धा माणसं त्यांच्या नाहीयेत. कारण लोकसंख्या कमी आहे आणि युक्रेनच्या लढाईमध्ये बरेच लोकं जायबंदी झाले, मरण पावले. त्यामुळे त्यांना माणसांची गरज आहे. आपल्याकडे माणसं एक्सपोर्ट करण्याची गरज आहे. याच्यातला कुठलातरी सुवर्णमध्य निघेल असं मला वाटतं आणि तो निघायलाच पाहिजे. नाहीतर हे आपण तरी किती नोकऱ्या देणार हो लोकांना? नोकऱ्या किंवा कामं म्हणजे नोकऱ्या म्हणणं चुकीचं आहे. हाताला काम आपण तरी किती देणार? असं काही मिळालं तर आपले लोकं निश्चितच सगळीकडे जाणार. गल्फमध्ये कशाला गेली लोकं? एवढ्याकरताच गेली.
थोडा गल्फ जाऊ दे, मी केनियात होतो. आफ्रिकेत जाण्यासारखं काय होतं, कारण गरीब देश आहेत ते. पण तिथे सुद्धा आपली लोक गेली. मला अजून एका माणसाचं तिथलं एक उत्तर आठवतं, की अरे इथे सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे. ते म्हणले, साहेब इथे गोळी खाल्ली तरी पोळी पण खायला मिळते. भारतात आम्हाला पोळीच नव्हती म्हणून आम्ही इथे आलो. अतिशयोक्ती असेल, पण परिस्थिती तशी होती, ही गोष्ट खरी आहे. स्वातीताई, मला एक विचारायचं होतं की अ, या सगळ्यामध्ये आपण असं दाखवायचा प्रयत्न करतो की भारत रशिया संबंध हे फक्त काही संरक्षणापुरते मर्यादित नाहीयेत. आता हे जे सगळे शिष्टमंडळ येणार आहेत, जे करार होणार आहेत, त्याच्यामध्ये स्टुडंट्स एक्सचेंज, म्युझिक, थिएटर, साहित्य वगैरे अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे हे हे खरं आहे. म्हणजे रशियन समाज एकेकाळी खूप समृद्ध साहित्याच्या बाबतीत आणि कला आणि या सगळ्या बाबतीत. पण कुठेतरी आपण ज्याला भारत रशिया पीपल टू पीपल म्हणतो, तेव्हा म्हणजे प्रत्येक घरात 4 माणसं अमेरिकेत गेलेली आढळतात. पण रशियाबद्दल अशी माहिती असलेली, म्हणजे तुमच्या पिढीतले लोक असतील की कदाचित जे त्या काळात प्राध्यापक असलेले लोक, रशियाशी काही संबंध असलेले. पण आजच्या पिढीत असे माणसंच मिळत नाहीत की ज्यांचे कोणते रशियात मित्र-मैत्रिणी आहेत, कोणी रशियात पर्यटनासाठी गेलेले आहेत. तर त्यामुळे हा जो बॉन्ड आहे, म्हणजे पुतिनच्या पलीकडचा रशिया, तो कशाप्रकारे हम्म. आपल्याला साध्य करता येऊ शकेल? हां, एक त्याच्यामध्ये म्हणजे हे होऊ शकलं नाही त्याचं कारण मुख्य भाषा हे आहे. अमेरिकेमध्ये भारतीय जाऊ शकले कारण आपण म्हणजे फ्लुएन्सी इन इंग्लिश हा इंडेक्स खूप मोठा आहे भारतामधला. त्यामुळे तुम्हाला पाश्चात्य कुठल्याही देशामध्ये आणि अमेरिकेत जाणं सोपं होतं. रशियामध्ये जायचं झालं तर रशियन भाषा शिकावी लागेल. म्हणजे माझ्या ओळखीमध्ये तुम्ही म्हणलात म्हणून तर एक कुटुंबामधला मुलगा आहे तो तिथे मेडिसिन शिकायला गेला होता. म्हणजे डॉक्टरकीसाठी गेला. हो, त्यांनी भाषा बरोबर. शिकला तो. आणि असे जाणारी बरीच मुलं आहेत आज मेडिसिनसाठी. अगदी युक्रेनमध्ये सुद्धा मेडिकलचा कोर्स करायला गेलेले आणि आपण परत आणली ते सगळे. युद्ध सुरू झालं तेव्हा आठवत असेल. पण हा जर का ही भाषेची अडचण जर का आपण पार पाडू शकलो, तर रशिया कुड ओपन अप. आणि जसा अमेरिकेकडे H-1B सारखा प्रोग्राम होता, तसा तेवढा ओपन प्रोग्राम रशियाकडे नव्हता त्यावेळेला. आता जर का पुतिन यांनी मनावर घेऊन ते जर का केलं आणि त्यांना असं वाटत असेल, की भारताकडून येणारी जी माणसं आहेत, त्याची तिथे वानवा आहे म्हणून आणि त्यांनी जर का दारं उघडली, तर इट विल बी अ गुड थिंग. पण त्याही पलीकडे जाऊन संस्कृतीची देवाण-घेवाण जी आहे, ती थोडी जास्त व्हायला पाहिजे. मला वाटतं त्या काळामध्ये जेव्हा कम्युनिस्ट रेजिम होती आणि राज कपूरचे सिनेमे तिथे हम्म. प्रचंड फेमस झालेले होते वगैरे. या सगळ्या आम्ही आमच्या तरुणपणी ऐकलेल्या कथा आहेत. पण त्याच्यानंतरची देवाण-घेवाण जी आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये थांबली ही वस्तुस्थिती आहे. नेने सर, तुम्ही कसं बघता पुढच्या काही महिन्यांकडे? कारण असं म्हटलं जातं की ट्रम्प यांनी निर्बंध टाकले खरे, पण गेल्या काही आठवड्यात भारत आणि अमेरिका यांच्यातला तणाव निवळत आहे आणि उद्या परवा व्लादिमीर पुतीन भारतात येत आहेत आणि स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांना अपयशी येऊन परत जावं लागतंय. उद्या किंवा परवा भारतावर आणखीन काही निर्बंध पडतील का? आणि आता ऑलरेडी हम्म. जी परिस्थिती आहे, किती गंभीर आहे माहिती नाही, पण रुपयानी काहीतरी 90ची पातळी डॉलरनी गाठलेली आहे आणि हो. असं चित्र रंगवलं जात आहे की भारताची अर्थव्यवस्था, त्याचं जे रिपोर्टिंग आहे ते सी ग्रेड आहे आणि देशातनं पैसा हम्म. काही प्रमाणात परत चाललेला आहे FIIचा. तर अशा प्रकारे आणखीन काही निर्बंध किंवा रशियाच्या मैत्रीसाठी आपल्याला नेमकी काय किंमत चुकवावी लागू शकते? अमेरिकेमध्ये मी जेव्हा गेलो होतो, तेव्हा न्यू इंग्लंड वेदर बद्दल एक फार चांगलं वाक्य ते सांगायचंय. इफ यू डोंट लाईक न्यू इंग्लंड वेदर, वेट फॉर 1 hour, इट विल चेंज. ट्रम्पच्या बद्दलही मी असंच वाक्य म्हणू शकेन. इफ यू डोंट लाईक द वे ट्रम्प बिहेव्स, वेट फॉर अ मंथ, इट चेंजेस. आणि आताच ट्रम्पने आपला बिहेवियर चेंज केलेला आहे. कारण भारतावरती टेरिफ लागल्यानंतर अमेरिकेत जी अन्नपदार्थाची वगैरे महागाई वाढली, ती आता त्याला जाणवायला लागली आणि नोव्हेंबरमध्ये पुढच्या त्याला इलेक्शनला सामोरं जायचंय. मला नाही वाटत ट्रम्प आता आणखीन भारताबद्दल ताणून धरेल. उलट्या बातम्या तर अशा आहेत की 50%चा टेरिफ आता 20%वरती येतोय. बातम्या आहेत हं, आता प्रत्यक्ष काय होतं ते बघायचं. ट्रम्प हा मनुष्य अत्यंत चंचल मनाचा आहे असं सध्या चित्र आहे. त्यामुळे थोडं पेशंटली, आणि मोदींनी एक्झॅक्टली तेच केलं की पेशंटली त्यांनी उत्तर सुद्धा दिलं नाही ट्रम्पला. इनफॅक्ट त्याचे फोन पण घेतले नाही असं सांगण्यात येतं. परंतु काही दिवस आपल्याला हे वेदर आउट करायचं. आणि त्याचा दुसरा फायदा झाला तो आपल्याला माहितीच आहे की टॅरिफमुळे आपण इतर मार्केट शोधली आणि त्या मार्केटमध्ये सुद्धा आपला ठसा उमटलाय. इकडे ज्याला डेड इकॉनॉमी ट्रम्प म्हणतो ती इकॉनॉमी 8.2 नी वाढते,
यातच ट्रम्पचं आकलन आणि भारताची टक्कर घेण्याची शक्ती याचं समाधान आपल्याला दिसू शकेल. तर मला नाही वाटत की ट्रम्प आणखीन ताणून धरेल, कारण त्यांना स्वतःला आणि आणि पुन्हा विटकॉफनं तिकडनं ब्रशिंग ऑफ झाल्यामुळे तर ट्रम्पला अनेक गरज पडेल की भारताची मैत्री ठेवायची. रशियाची काय मैत्री भारताने ठेवायची काय नाही हा भारताचा सार्वभौम प्रश्न आहे. आणि ते पटवून देण्यात माझ्या मते मोदी आता यशस्वी झालेले आहेत की आम्हाला काय करायचं ते आम्ही करू, तुम्ही तुमचं आणि आमचं काय करायचं ते बघूया. तर कदाचित आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की येत्या 2 आठवड्यामध्येच आपला ट्रेड अग्रीमेंट साईन होईल अमेरिकेशी, अशी शक्यता आहे असं मला वाटतं इंटरनली. ठीक आहे. स्वातीताई, 2 प्रश्न आहेत. सतीश पोळ यांनी विचारलं की भारत पुतीन यांची व्हिजिट संपण्याची वाट बघतोय का? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय की या ऑपरेशन म्हणजे पाकिस्तानच्या याचा बदला घेतला जाईल आणि पुतीन जाईपर्यंत भारत काही करणार नाही आणि त्याच्यानंतर काहीतरी केलं जाईल. पण एकूणच रशियाचा पाकिस्तानबद्दलचा दृष्टिकोन, अफगाणिस्तानबद्दलचा दृष्टिकोन याच्यावर थोडासा एक दृष्टिक्षेप. आणि राकेश लाड यांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे की पुतीन 25 वर्ष पुतीनच आहे, पण किती वर्ष राहणार? आणि पुतीन नंतर भारत अधिक अमेरिकेच्या गटात जाईल हो. का? म्हणजे भारत अमेरिका मैत्री ही कुठेतरी पुतीन या माणसाशी निगडीत आहे का? तर काय वाटतं दोन्ही याच्याबद्दल? एक म्हणजे रशियाचा अफगाणिस्तानकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आजचा, ते पुन्हा एक प्रकारे 79 मध्ये ते युद्ध सुरू झालं. 89 मध्ये संपलं आणि रशियाला परत जावं लागलं अफगाणिस्तानमधून. पण मला असं वाटतं की त्यांना पुन्हा एकदा ती जी त्यांची जी सरशी होती ती आठवते आणि त्यांना तिथे प्रभुत्व स्थापन करायचं असं दिसतं. बागराममध्ये जेव्हा तालिबानांनी डिक्लेअर केलं की आम्ही अमेरिकेला येऊ देणार नाही, त्याला पुतीननी पण पाठिंबा दिलेला होता. म्हणजे रशियाने पाठिंबा दिला. पाकिस्तानबद्दलचं पण तेच आहे. पाकिस्तान म्हणजे थेट तुम्ही जर का रशियाशी संबंध म्हणाल तर ते काही त्यांचे बिघडलेले आहेत असं आपल्याला दिसणार नाही. पण जिथे कुठे भारत दुखावला जाईल अशा कुठचंही कृत्य जे आहे ते रशिया आजच्या घडीला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या संदर्भाने करणार नाही. एवढी खात्री आपण देऊ शकतो. अर्थात ही सगळी मैत्री जी आहे ती व्यक्तिगत आहे का? म्हणजे पुतीन आहेत म्हणून हे होतंय, अन्यथा होणार नाही. तर तोच प्रश्न आपण मोदी नसतील तर काय होईल असाही विचार करू शकतो. रशिया पण तसा विचार करतोय का? कारण सरतेशेवटी पण 2 भारत नेते भारत असतील आहेत. लोकशाही आहे, भारत लोकशाही आहे, रशियात लोकशाही नाही आहे. हा मुद्दा आहेच ना पण. नाही पण कसं आहे, की म्हणजे मला म्हणायचं हे, की दोन्ही देशांचे जेव्हा व्हेस्टेड इंटरेस्ट जोडले गेलेले आहेत, तेव्हा हो. ते एकत्र येतात आणि उद्या जर का व्हेस्टेड इंटरेस्ट बदलले समजा, तर दोन्ही देश पुन्हा एकदा सर्व पुनर्विचार करू शकतात. वेदर देअर इज डेमोक्रेसी ऑर नॉट अदरवाईज. त्यामुळे आजच्या घडीला जेव्हा ते म्हणतो ना आपण समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. तर हं. समानशील आहे असं एक वेळ म्हणणार नाही आपण, पण दोघंही एकाच संकटामध्ये मात्र जरूर आहेत. हं, हं. त्यामुळे मैत्री जुळलेली आहे. हे संकट कसं आणि किती राहील? मला असं वाटतं, की चीनमुळे ते जास्तीत जास्त त्याला धार चढतच राहील. म्हणजे एक वेळ अमेरिकेची संपेल. कारण एकंदरीतच जागतिक राजकारणामधले सत्ता बदल जे आहेत आणि त्याचं वजन सगळं बदलते आहे. प्रत्येक पार्टिसिपंटचं. त्यामुळे लाँग टर्मसाठी बघाल तुम्ही तर चीन हा मोठा फॅक्टर असणार आहे या मैत्रीसाठी. आणि ती पण नाही, नाही सर, कंटिन्यू चीन 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 मोठा फॅक्टर असला तरी तो भारत रशिया एकत्र येऊन चीनच्या पुढे जाईल का भारत अमेरिका? कारण म्हणजे रशियाबद्दल अनेक लोक मतं व्यक्त करतात आणि हे खरं आहे की रशियाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धात ते सगळ्यात जास्त नुकसान हो. म्हणजे सगळ्या हो. युरोपीय देशांनी जेवढं नुकसान सोसलं तेवढं एकट्या रशियाने सोसलं, पण नाही. ते लढत खूप राहिले. जास्ती. असंच या हो. युद्धातही खूप नुकसान झालेलं आहे आणि रशियाची तशीही लोकसंख्या, तरुणांची लोकसंख्या कमी आहे. टॅलेंट तिकडलं हो. पळून जातंय. असं असताना जेव्हा केव्हा युद्ध थांबेल, जरी धरून चालूया रशियाने डोनेस्क आणि लुहान्स्क प्रांत आहेत, म्हणजे डोनबास सगळ्याच्या सगळा घेतला स्वतःकडे, हो. तरी या युद्धानंतर रशिया पुन्हा उभा राहू शकेल का? म्हणजे युद्धात जिंकला पण परिस्थिती पुढे हारला, असं काही म्हणजे अशा या रशियाचा भारताला किती उपयोग होऊ शकेल? रशियाबद्दल सगळे लोक एक जी चूक करतात ती रशियाचा साईज आणि त्यातले रिसोर्सेस याचं आकलन बाहेरच्यांना नीटसं होत नाही. रशियाची तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, 2.5 कोटी माणसं दुसऱ्या महायुद्धात मरण पावली.
आणि खूप संपत्तीचं नुकसान झालं. पण रशिया इतका मोठा देश आहे आणि त्यांच्याकडे इतके विविध तऱ्हेचे रिसोर्सेस आहेत. योग्य लिडरशिप आणि योग्य माणसं मिळाली तर तो देश नक्की वर येऊ शकेल. आणि भारत, मी मगाशी जे म्हटलं की भारतातनं एम्प्लॉईज तिथे पाठवायचे, हा तोच एक प्रकार आहे की त्यांचे रिसोर्सेस, आपले एम्प्लॉईज, जॉईंट टेक्नॉलॉजी हे करून जर मैत्री असली तर रशिया पुन्हा चटकन रिबिल्ड होऊ शकेल. इनफॅक्ट भारत कॅन बिकम अ रिबिल्डिंग चॅम्पियन फॉर रशिया अँड युक्रेन बोथ. तर दोन्ही ठिकाणी रिबिल्डिंग लागणार आहे. आपल्याकडे माणसं आहेत, टेक्नॉलॉजी आहे, रशियाकडे रिसोर्सेस आहेत. मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल. आणि पुतीनची लिडरशिप अदरवाईज फार चांगली आहे. म्हणजे त्याचे बाकी आस्पेक्ट आपण सोडून देऊ, लोकशाही नाही आहे वगैरे, पण रशियामध्ये लोकशाही अशी चालू शकत नाही. आतापर्यंतचा अनुभवच आहे, त्यांच्याकडे लोकशाही मानणारे लोक तसे कमी आहेत. परंतु त्यांच्या रिसोर्सेसच्या बळावरती. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे रशियन रिसोर्सेस वेस्टर्न पॉवर फक्त गेस करतात, कोणालाही खरी माहिती नसते. त्यांच्याकडे तेल किती आहे, त्यांच्याकडे सोनं किती आहे, त्यांच्याकडे हिरे किती आहेत, त्यांच्याकडे अनेक प्रकारची जी टंगस्टन, उदाहरणार्थ रशियात भरपूर टंगस्टन आहे. फक्त ब्रह्मदेशाचं तर असं नाही, रशियात सुद्धा आहे. तर ते माहीतच नसतं. वेळ पडेल तेव्हा ते अस्त्र बाहेर करतील. आणि तेलाबद्दल तर आपल्याला माहीतच आहे, नॅचरल गॅस आणि तेलाच्या बाबतीत तर रशियाचे प्रचंड रिसोर्सेस आहेत. आणि शेवटी या रिसोर्सेसच्या बळावर ते करून निघतील. पुन्हा माणसं कमी पोसायची आहेत, लोकसंख्या कमी आहे, त्याचा हा एक फायदा पण आहे ना. इतक्या लोकांना जेवायला पण घालायचं नाहीये. तर माझ्या मते ते नक्की बाहेर येतील. की युक्रेनची लढाई हा सगळं माझ्या मते मिसकॅल्क्युलेशन होतं. या लढाईची खरं म्हणजे गरजच नव्हती. अमेरिकेने ती रशियावर थोपलेली आहे. युक्रेनला आणखीन पूर्वेकडे जायला सांगून अमेरिकेने नेटोचा जो चालवला होता प्रकार, त्यांनी ही लढाई झाली. नाही तर लढाईची काही गरज नव्हती. आता कदाचित दोन्ही देशांना शहाणपण येईल. तुझ्या एक लक्षात आलं का, युक्रेनच्या लढाईमध्ये दोन्हीकडनं मरत फक्त रशियनच होते. कारण युक्रेन हे रशियाचं बाहेरघर आहे ऍक्च्युली. युक्रेन हा म्हणजे पाळणा आहे रशियन संस्कृतीचा. त्यामुळे ब्रेड दोन्हीकडे बास्केट आहे रशियन म्हणजे मरत होते. त्यांचं. नाही नाही, युक्रेन या शब्दाचे दोन अर्थ खरंय, आहेत. खरंय, एक खरंय, म्हणजे खरंय, बॉर्डर खरंय, लँड. खरंय. हा, रशियन संस्कृती म्हणजे युक्रेन मधनं निघालेली आहे. अनेक पण रशियाचे ठीक अनेक आहे. अध्यक्ष पण मूळचे युक्रेनच्या भूमीत जन्मलेले आणि एक्झॅक्टली, महत्वाचे ख्रिश्चन वैज्ञानिक आणि युक्रेनी, सगळे लोक. गोर्बाचेवचं आजोळ युक्रेनचं होतं. काही प्रश्नच नाही. म्हणजे युक्रेनशी त्यांचे खरंच चांगले संबंध होते. हे नेटोचं बरं भूत आपण युक्रेनच्या डोक्यात गेल्यामुळे झालं. म्हणजे आता मी शेवटचे एक एक कमेंट घेतो. पहिले तुमच्यापासून करतो. हो. परवाची हेडलाईन काय असेल? म्हणजे परवा या भेटीनंतर मथळा काय असेल? Su-57, S-500 रशियात जाऊन मॅन्युफॅक्चर, का नुसत्या मैत्रीच्या आणाभाका, म्हणजे मिठी मारलेले मोदी आणि पुतीन आणि भारत रशिया मैत्री अमर रहे वगैरे, काय काय हेडलाईन तुम्ही अपेक्षा करते? S-500 ची डील माझ्या मते होईल या याच्यामध्ये. Su-57 ला पर्याय आहे, S-500 ला पर्याय नाहीये. त्यामुळे S-500 ची डील झालेली असेल. आणि दुसरं म्हणजे एक आपण आता बोललो नाही, मॉस्कोचा प्रवक्ता पेस्को यांनी कालच सांगितलेलं आहे की आतंकवादी भारतावरती हल्ले होतात तेव्हा रशियाची भूमिका काय असेल. रशियाने सांगितलं, भारताच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या आतंकवाद्यांचा निपात करू. आतंकवादी कुठे येतात आपल्याला माहिती आहे. तेव्हा त्या दृष्टीने सुद्धा काहीतरी एक घोषणा होईल की आता याच्या पुढे आतंकवादी हल्ले झाले तर दोन्ही देश त्याचा सामना करतील. एक आणखीन गोष्ट आपण आता बोललो नाही, रेलोस वरती आपण बोललो नाही की रेसिप्रोकल ऍक्सेस जो द्यायचा आहे लॉजिस्टिक फॅसिलिटीचा, तो जो आहे रेलोसचा, हे त्यांनी रशियन ड्युमामध्ये कालच पास केलाय. कारण आपल्या नेव्हीला उत्तरेकडे सपोर्ट मिळेल, रशियन नेव्हीला दक्षिणेकडे सपोर्ट मिळेल. त्यामुळे रशियन नेव्ही इज गोइंग टू बी मोर ऍक्टिव्ह इन इंडियन ओशन, विच इज गोइंग टू बी गुड फॉर अस. कारण आपल्यासमोर सध्या चीन आणि अमेरिका यांचं जॉईंट आव्हान आहे इंडियन ओशनकडे. आणि अमेरिका सध्या पाकिस्तानच्या इतक्या प्रेमात आहे की आपल्याला एक काउंटरवेटची आवश्यकताच होती. तर त्या रेलोस बद्दल सुद्धा माझ्या मते हेडलाईन मध्ये येईल की भारतीय नेव्हीची जहाजं उत्तरेला जाऊन. बरं, उत्तरेला कशाला जायचं, तर आपल्याला आर्क्टिक रिजन मध्ये रिसोर्सेस शोधायचे. रिसोर्सेस म्हणजे गॅस, ऑइल आणि मिनरल्स. तर माझ्या मते भारत हा पूर्वी जो एक जुना देश, छोटा देश होता, ती प्रतिमाच आपण आता आपल्या डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. जगाच्या डोक्यातनं ती गेलेलीच आहे आता. त्यामुळे इंडिया इज स्टँडिंग टॉल अलॉंग विथ दिस रशिया, चायना अँड सम अँड अमेरिका ऑफकोर्स. इंडिया इज गोइंग टू बी इक्विव्हॅलंट टू दोज. युरोपमधले बहुतेक देश आता आपल्या इतक्या खाली गेलेले आहेत की त्यांचा विचार सुद्धा करायची गरज नाही, अशा स्थितीत आपण आता आहोत. तर दिस इज ही नव्या युगाची पहाट आहे माझ्या मते. आणि त्याचंच प्रतिबिंब हेडलाईन मध्ये सुद्धा असेल. स्वातीताई, तुम्ही कोणत्या गोष्टी या भेटीतल्या, म्हणजे ज्या सामान्य लोकांच्या नजरेतनं सुटतात, अशा कोणत्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवायला सांगाल? काय या भेटीमधनं महत्वाचं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की पहिलं म्हणजे अमेरिकेची रिॲक्शन काय येते ती बघण्यासारखी असेल. कारण झेलेन्स्की सुद्धा थोडेसे डगमगलेले आहेत याच्यानी. युरोप, झेलेन्स्की आणि अमेरिका ह्या तिघांच्याही तिखट प्रतिक्रिया येतील असं वाटतं मला. चीनची सुद्धा तशीच होईल. म्हणजे
एकंदरीतच भारत रशिया एकत्र येत आहेत ही जी गोष्ट आहे ती अनेकांना एक चॅलेंज म्हणून वाटते. हे प्रतीत होईल. भारत आणि रशिया एकत्र असेल तर इराण वरचढ होईल का अशी शंका कदाचित इस्रायलच्या मनामध्ये सुद्धा राहू शकेल. त्यामुळे तिथून सुद्धा प्रतिक्रिया वेगळ्या येतील. पण आपण त्या प्रतिक्रियांकडे न बघता आपली जी मैत्री आहे ती दोन गोष्टींनी आहे, की भारताचा जो अ, जास्तीत जास्त टेरिफ लावल्यामुळे जो इम्बॅलन्स तयार झाला, तो पहिला इम्बॅलन्स आपल्याला काढण्याची गरज आहे. कारण सरतेशेवटी अर्थव्यवस्थेवरती जर का एखादा म्हणजे तुम्हाला खाली जाऊन चालणार नाहीये आज. तुम्हाला लवकरात लवकर 5 ट्रिलियनचा टप्पा गाठायचा आहे आणि त्याच्यापुढे 7 ते 8 पर्यंत जायचं असेल, तर तुम्हाला या व्यापाराकडेच बघावं लागेल. तेव्हा लक्ष आपलं तिथेच असलं पाहिजे, की ते सक्सेसफुल किती होते त्याच्यावरती. आणि नक्की विरोधी पक्षांकडून आचरटपणे काही ना काहीतरी प्रतिक्रिया निश्चित येतील याची मला खात्री आहे. ते तर यायलाच पाहिजे. संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळे काहीतरी हो. त्याच्यात गोंधळ घालायचा प्रयत्न केला जाईलच. पण तरी देखील म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपत आली. मी त्यामुळे समारोपाचं 2 शब्द बोलून मी चर्चाला विराम देतो. अ, रशियाबद्दल, पुतीनबद्दल मतमतांतर आहेत. भारत-रशिया संबंधांच्या बद्दल मतमतांतर आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, की सोव्हिएट महासंघाच्या पतनानंतर आणि भारत जसा-जसा अमेरिकेकडे सरकू लागला होता, त्यानंतर अनेक जणांनी भारत-रशिया संबंधांना फुल स्टॉप दिला होता. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, तेव्हा आता भाजपाचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्र मोदींचा झुकाव अमेरिकेकडे अशा प्रकारची गोष्ट बोलली जात होती. पण भारत-रशिया संबंध या सगळ्यातनं तावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत. कदाचित असं दाखवण्यासारखं खूप काही नाहीये आत्ताच्या घडीला, की लाखो लोकं, भारतीय लोकं रशियात आहेत किंवा व्यापार इतका आहे आणि अजूनही भारत-रशिया संबंधांना कुठेतरी अमेरिका आणि चीनच्या सावलीतनंच मार्गक्रमण करावं लागतंय. पण तरी देखील व्लादिमीर पुतीन दरवर्षी किंवा वर्षाआड भारतात येत आहेत, मधला काही 1-2 वर्षाचा अपवाद वगळता आणि प्रत्येक वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, मनमोहन सिंग असो, अटल बिहारी वाजपेयी असो, हे देखील रशियाला जात आलेले आहेत. त्याच्यातनं भारतासाठी कुठला देश महत्वाचा आहे, होता आहे आणि राहणार आहे, याची आपल्याला कल्पना येते. पुतीन यांचं भारतात स्वागत आहे आणि या भेटीमध्ये निश्चितच भारत-रशिया संबंधांसाठी आणि एकूणच जागतिक राजकारणासारखी बरीच काही मेजवानी मिळेल, अशी मला खात्री आहे. तूर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या सगळ्यांच्या YouTube चॅनलवर वैयक्तिक आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.